आज आपण सुरू करणार आहोत नेक्स्ट पार्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्याचं नाव आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे लॉगचा वापर करून आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डेरिव्हेटिव्ह काढण्याच्या अगोदर आपण आधी लॉगविषयी थोडंसं बोलूया. लॉगॅरिथम नावाचं चॅप्टर तुम्हाला 11th होतं. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जे नवीन मुलं आहेत त्यांना ते फंक्शन्स चॅप्टरमध्ये एक्झरसाइजमध्ये लॉगॅरिथमचे एक्झाम्पल आहे. नाही ते तुम्हाला फिजिक्समध्ये ऑलरेडी लॉग शिकवलं जातं. लॉगचे जे मेन रूल आहे ते मी तुम्हाला सांगतो. लॉग ए प्लस लॉग बी जर असेल म्हणजे दोन लॉगच्या फंक्शनचे ॲडिशन असेल तर आपण त्याला एकाच लॉगमध्ये कन्वर्ट करून मल्टिप्लिकेशनचा लॉग लिहू शकतो. जर दोन लॉगचं सबट्रॅक्शन असेल लॉग ए मायनस लॉग बी बेस सेम आहे तर ह्याच सबट्रॅक्शनला आपण डिव्हिजनचा लॉग असे लिहू शकतो. आणि लॉग ए रेस टू एम असेल तर याचं आपण कन्वर्जन एम लॉग ए बेस सेम ठेवून असंही करू शकतो. हे नॉर्मली हे 3 रूल आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजेच लॉग आपण कधी यूज करतो. मल्टिप्लिकेशनचं कन्वर्जन ॲडिशनमध्ये करण्यासाठी, डिव्हिजनचं कन्वर्जन हे सबट्रॅक्शनमध्ये करण्यासाठी आणि जर पॉवर असेल तर पॉवरला सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण नॉर्मली लॉग यूज करतो. कारण मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि पॉवर हे थोडेसे अवघड गोष्टी आहेत काढण्यासाठी ॲज कम्पेअर टू ॲडिशन सबट्रॅक्शन. तर म्हणून आपण याचा वापर करून एक्झाम्पल सोडवणार आहोत. दुसरी गोष्ट की तुम्हाला आता डेरिव्हेटिव्हमध्ये थोडासा एक वेगळा भाग पण बघायचा आहे. कसं? फॉर एक्झाम्पल की समजा तुम्हाला फंक्शन आहे लॉग वाय बघा आणि ह्या लॉग वाय सम इक्वल टू x² + 3x + 2 येतो समजा मी. आणि समजा मला याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. आपण नॉर्मली काय करतो, वायचं डेरिव्हेटिव्ह आपण लिहितो dy/dx बरोबर. मग dy/dx हे वायचं डेरिव्हेटिव्ह झालं आणि हे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे म्हणून dy/dx, खाली dx त्याच्यामुळे आला आणि x² डेरिव्हेटिव्ह आलं 2x. पण ज्यावेळेस फंक्शन हे वायमध्ये असेल म्हणजे जसं लॉग वाय हा काय फक्त वाय नाही, वायचं डेरिव्हेटिव्ह आपण dy/dx लिहितो आहे, तसं लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह काय असेल तर लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह काढताना आपण नॉर्मली जसं चेन रूल आपण वापरतो तसंच आपल्याला इथं सॉल्व करायचं आहे. कारण वाय हा पण एक व्हेरिएबल आहे. त्यामुळे लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह काढताना लॉग एक्स सारखंच काढायचं. जेव्हा मी असं म्हणतो ना इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तेव्हा वायचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स सारखंच येणार. म्हणजे अजून थोडंसं डीपमध्ये सांगायचं असेल तर मी डेरिव्हेटिव्ह काढतो दोन्ही साईडचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. लेफ्ट हँड साईडचं पण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि राईट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह पण विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण जेव्हा लेफ्ट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतो इथं एक्सची टर्मच नाही आहे, ही टर्म आहे वायची टर्म. म्हणून लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह काढताना नॉर्मली आपण लॉग एक्सचं काढतो तसंच काढायचं 1/y. आणि त्यानंतर आठवण करून ज्याला आपण यू म्हटले, जसं आपण लॉग यू म्हटलं याला तर लॉग यूचं 1/u आणि ज्याचं यू म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy/dx ऑफ वाय. अशा पद्धतीने ते लेफ्ट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह येतं आणि राईट हँड साईडला आपण डायरेक्ट लिहू शकतो 2x + 3. म्हणजे अशा रीतीने याचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/y आणि dy/dx ऑफ वाय म्हणजेच dy/dx ना इज इक्वल टू 2x + 3. ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला समजली पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस दिलेली टर्म ही एक्समध्ये नसेल, दुसऱ्या एखाद्या फंक्शनमध्ये असेल, त्या प्रत्येक वेळेस डेरिव्हेटिव्ह काढताना तुम्हाला लॉग एक्स सारखं जसं आपण चेन रूल वापरतो त्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढून त्याच्या पुढे परत dy/dxची टर्म लिहावं लागेल. म्हणजे कसं आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. समजा मी एक्झाम्पल लिहिलं इथे y³ + 2y² = 3x. ओके. समजा मला याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे तर y³ डेरिव्हेटिव्ह काय आहे तर y³ डेरिव्हेटिव्ह x³ सारखंच येईल
3y², पण आपलं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे हे 3y² काढल्यानंतर त्याच्या पुढे येईल dy/dx, कारण ज्याला आपण u म्हटलं, u³ डेरिव्हेटिव्ह 3u² आणि परत uचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे yचं डेरिव्हेटिव्ह येतं dy/dx. तसं 2y² येईल 4y आणि परत dy/dx. पण जेव्हा आपण राईट हँड साईडला विचार करू, हे एक्समधलंच फंक्शन आहे, त्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह फक्त 3, कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1, आणि हे झालं याचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं हे पहिली गोष्ट समजली पाहिजे. दुसरी गोष्ट समजली पाहिजे लॉग कधी यूज करायचा. ज्या ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या टर्मचे मल्टिप्लिकेशन आहेत, डिव्हिजन आहे मोठी किंवा पॉवर आहे दिलेली, त्यावेळेस आपण जर ते लॉगमध्ये कन्वर्ट केलं तर ते एक्झाम्पल सिम्प्लिफाय करता येतं आणि आपल्याला ते सोपं करून सोडवता येतं. म्हणून आपण लॉगरिथमचा यूज करणार आहे. दुसरी गोष्ट, आपण लॉगचा यूज का करणार आहे त्याचं अजून एक रिझन मी तुम्हाला सांगणार आहे, की जेव्हा आपलं दिलेलं फंक्शन आपण जे 14 फॉर्म्युले पार्ट केलेले डेरिव्हेटिव्हचे त्याच्यामध्येच नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं एक्झाम्पल लिहिलं y=x⁻x, असं जे एक्झाम्पल असतं या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला आत्तापर्यंत शिकलेलो जे फॉर्म्युले आहेत त्यातला कोणताही फॉर्म्युला इथं आपण यूज नाही करू शकत. कारण आपल्याकडे इथे a⁻x फॉर्म्युला आहे पॉवरमधला, आणि e⁻x फॉर्म्युला आहे, आणि तिसरा x⁻n फॉर्म्युला आहे. या तीनही फॉर्म्युल्यांना इथे व्हॅल्यू नाही, कारण हे एक्झाम्पल x⁻x या तीनही प्रकारात येत नाही, त्यामुळे हे तिन्ही फॉर्म्युले इथे कामाला येत नाही. म्हणजे आपल्याला अशा एक्झाम्पलसाठी ज्या ठिकाणी बेसमध्ये पण x आहे आणि पॉवरमध्ये पण x आहे, अशा एक्झाम्पलसाठी ते एक्झाम्पल सोडवण्यासाठी एकमेव मेथड आपल्याकडे अवेलेबल आहे, ती म्हणजे इथे लॉग यूज करणे. मग जर आपण दोन्ही टर्मला लॉग फंक्शन जर घेतलं तर आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो. म्हणजेच ते एक्झाम्पल तयार होतं लॉग y = हा x पुढे येतो, मग x log x, आणि त्यानंतर मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काढता येतं. म्हणजे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन आपण का शिकतोय याचे 3 रिझन मी तुम्हाला सांगितले. पहिलं की ते सिम्प्लिफाय करता येतं, लॉगचे रूल वापरता येतात. दुसरी गोष्ट, लॉगचं डेरिव्हेटिव्ह काढताना आपण हे आपल्या नेहमीच्या मेथडप्रमाणे काढतो, चेन रूलच्या प्रमाणे, आणि त्यानंतर त्यापुढे dy/dx लिहितो. आणि ज्या वेळेस x⁻x टाईपचे एक्झाम्पल असतील, म्हणजे बेसमध्ये पण एक टर्म आहे आणि पॉवरमध्ये पण एक टर्म आहे, त्या प्रत्येक वेळेस तुम्हाला ते एक्झाम्पल लॉग घेऊनच सोडवावं लागेल. जर तुम्हाला थोडीशी बेसिक आयडिया आली असेल तर मी आता याचे एक्झाम्पल्स घेत आहे. एक्झाम्पल्स काळजीपूर्वक बघा, समजून घ्या. नाही समजलं तर कॉमेंट्समध्ये सांगा, आपण त्याच्यावर चर्चा करू. आणि जर समजलं तर याचा एक्झरसाइज तुम्ही सोडवायचा आहे. तर मी आता घेतो याचे एक्झाम्पल्स. एक्झाम्पल नंबर 1 बघा, पहिलं एक्झाम्पल आहे, अर्थात क्वेश्चन आहे आपला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपलं पहिलं एक्झाम्पल आहे त्याचं, y = इन फर्स्ट ब्रॅकेट x² + 3 इंटू क्यूब रूट ऑफ x³ + 5 होल ब्रॅकेट स्क्वेअर डिव्हाइड बाय रूटमध्ये 2x² + 1 ब्रॅकेटचा क्यूब. बघा, इथे ही एक टर्म आहे, ब्रॅकेट म्हणजे एक टर्म असते, ही दुसरी टर्म आहे, ही तिसरी टर्म आहे. ह्या टर्म्समध्ये मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, पॉवर आलेली आहे. जर तुम्ही हे विदाउट लॉग सोडवायचं ठरलं ते प्रचंड लेंदी होईल, मोठं होईल, सोडताना अनेक गोंधळ होतील. तर म्हणून हे लॉगने खूप सोपं जातं. मग आपण काय करणार, आपण टेक लॉग ऑन बोथ साइड्स. आपण दोन्ही साईडला लॉग हे फंक्शन घेणार आहे. मग काय, लेफ्ट हँड साईडला काय आलं, मग ते लॉग y, आणि राईट हँड साईडला काय आलं, लॉग ब्रॅकेटमध्ये x² + 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू क्यूब रूट ऑफ x³ + 5 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2x² + 1 ब्रॅकेट क्यूब. इथे सिम्प्लिफिकेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्यांना सिम्प्लिफिकेशन करता येणार नाही त्यांचा आन्सर रॉंग येईल. म्हणून लॉगचे रूल काळजीपूर्वक ॲप्लाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतरच डेरिव्हेटिव्हकडे जायचं आहे आपल्याला. मग पहिला रूल कोणता येईल इथे, तर हा पूर्ण न्यूमरेटर आहे, हा पूर्ण डिनॉमिनेटर आहे. मग
ए अपॉन बी, लॉग ए अपॉन बीचा रूल इथं पहिल्यांदा येईल आणि तो रूल तुम्हाला सर्वांना आता मी लिहून दिला आहे मग अशी. तो रूल असतो लॉग ए मायनस लॉग बी. मग त्या रूलनुसार इथं काय येईल, लॉग न्युमरेटर एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू क्यूब रूट ऑफ एक्स क्यूब प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर लॉग ए मायनस लॉग डिनॉमिनेटरमध्ये काय येईल, स्क्वेअर रूटमध्ये 2x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा क्यूब. त्यानंतरचा रूल कोणता येईल, आता बघा इथे लॉग, इथे दोन टर्मचा मल्टिप्लिकेशन म्हणजे लॉग ए इंटू बीचा रूल इथे येईल आणि इथे आपल्याला याला पूर्ण इंडेक्स फॉर्ममध्ये लिहावं लागेल आधी. म्हणून मी काय करणार आहे बघा, इथं असं लिहिणार आहे लॉग ए इंटू बीचा रूल म्हणजे लॉग ए एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, आता बघा याला मी इंडेक्स फॉर्ममध्ये कसं लिहिल, लॉग एक्स क्यूब प्लस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि क्यूब रूटचा मिनिंग होतो रेस टू 1/3 म्हणजे ह्या ब्रॅकेट रेस टू 1/3 आहे आणि ह्या ब्रॅकेटचा काय स्क्वेअर, मग 2 इंटू 1/3 काय झालं 2/3. समजतंय. मग पुढे मायनस साईन आहे, इथे पण मी याचप्रमाणे लॉगचा रूल इंडेक्स फॉर्म यूज करू शकतो. इथे 2x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 3 आहे आणि याला स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट म्हणजे रेस टू हाफ, मग ब्रॅकेट क्यूब रेस टू हाफ म्हणजे इथं आपण लिहू शकतो 2x स्क्वेअर प्लस 1 होल ब्रॅकेट रेस टू 3/2. बरोबर. म्हणजे आपण काय केलं, पहिल्यांदा लॉग ए अपॉन बीचा रूल वापरला, लॉग ए इंटू बीचा रूल यूज केला, त्यानंतर आपण आता ते इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिले आणि इथं आपल्याला लॉग ए रेस टू एमचा रूल वापरता येईल. म्हणजे आपण याला अजून सिम्प्लिफाय करू शकतो. त्यामुळे आपलं सिम्प्लिफिकेशनवालं फंक्शन येईल लॉग वाय इक्वल टू, इथे काय होईल, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, हा 2 पुढे येईल म्हणजे इथे 2 लॉग एक्स स्क्वेअर प्लस 3, इथे रेस टू 2/3 आहे तो पुढे येईल 2/3 इंटू लॉग एक्स क्यूब प्लस 5 आणि मायनस इथे रेस टू 3/2 आहे तो पुढे येईल, इथे येईल 3/2 लॉग 2x स्क्वेअर प्लस 1. बघा आता ह्या कोणत्याच टर्ममध्ये मी लॉगचा फॉर्म्युला यूज करू शकत नाही आहे. आता सर्व फॉर्म्युला यूज करून झालेत, त्यामुळे आता कोणताही फॉर्म्युला असा उरलेला नाही आहे. ॲडिशनमध्ये कोणताच लॉगचा फॉर्म्युला नाही, त्यामुळे इथे मला कोणताही लॉगचा रूल यूज करता येणार नाही. म्हणजे हे एक्झाम्पल आता सिम्प्लिफाय झालेलं आहे. मग आता आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. मग याचं डेरिव्हेटिव्ह काढताना आपण काय करणार, आपण लिहिणार इथे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपण जे डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत ते काय विथ रिस्पेक्ट टू एक्स असणार आहे. मग लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह मी आता तुम्हाला सांगितले चेन रूलसारखं, याला यू म्हटले, लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/u, तसे ते 1/y आणि त्या वायचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचं, त्यामुळे dy/dx. इथे काय इथे 2 तसाच राहील कारण तो कॉन्स्टंट आहे आणि एक्स स्क्वेअर प्लस 3ला जर यू म्हटलं तर लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/u म्हणजे 1/x स्क्वेअर प्लस 3 आणि ज्याला यू म्हटलं त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर प्लस 3चं डेरिव्हेटिव्ह प्लस 2/3 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज, एक्स क्यूब प्लस 5ला मी यू म्हटलं आहे आणि मग लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/u 1/x क्यूब प्लस 5 आणि ज्याला मी यू म्हटले त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूब प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह मायनस 3/2 इंटू, परत इथे आपण काय करणार, इथे आपण 2x स्क्वेअर प्लस 1ला यू म्हणणार, त्यामुळे लॉग यू होणार परत आणि लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/u आणि ज्याला आपण यू म्हटलं त्याचं पुढे डेरिव्हेटिव्ह. चेन रूलची प्रॅक्टिस असल्यामुळे तुम्हाला हे लवकरच समजू शकतं आता. ओके, मग आपलं डेरिव्हेटिव्ह आलं 1/y dy/dx इज इक्वल टू 2/x स्क्वेअर प्लस 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3चं डेरिव्हेटिव्ह असतं 2x प्लस 2/3 इंटू 1/x क्यूब प्लस 5 आणि एक्स क्यूब प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह होतं 3x स्क्वेअर मायनस 3/2 इंटू 1/2x स्क्वेअर प्लस 1 आणि 2x स्क्वेअर प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह असतं 4x. म्हणजे आपलं जे फायनल आन्सर असणार आहे ते असणार आहे dy/dx इज इक्वल टू, हा 1/y मधला y ट्रान्सफर केला मी, तो y इंटू इन ब्रॅकेट 4x/x स्क्वेअर प्लस 3,
इथं मल्टिप्लाय केला तर 3 कॅन्सल होईल. आपला आन्सर येईल प्लस 2x² अपॉन x³ प्लस 5 मायनस इथं जर आपण डिवाइड केलं 2 2 जा 4 इथे येईल 6x अपॉन 2x² प्लस 1. ॲन्सर इथपर्यंतच लिहिलं तरी चालतं, पण नॉर्मली वायची व्हॅल्यू टाकूनच ॲन्सर लिहावं. म्हणून मी ॲन्सर पुन्हा एकदा लिहितोय dy/dx इक्वल टू वाय. पण वाय काय होता x² प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू क्यूब रूट ऑफ x³ प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय स्क्वेअर रूटमध्ये 2x² प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 3 इंटू हा वाय इंटू द फंक्शन इट सेल्फ. जे ॲन्सर होतं वरचं ते 4x अपॉन x² प्लस 3 प्लस 2x² अपॉन x³ प्लस 5 मायनस 6x अपॉन 2x² प्लस 1. आणि हे तुमचं असेल डेरिव्हेटिव्हचं ॲन्सर. आता मी घेतोय सेकंड एक्झाम्पल. ओके, ते एक्झाम्पल बघा काय. एक्झाम्पल आहे y इक्वल टू e⁻x² इंटू tan x ब्रॅकेट रेस टू x/2 डिवाइड बाय 1 प्लस x² रेस टू 3/2 इंटू कॉस क्यूब x. एक्झाम्पल लक्षात आलं. y इक्वल टू आहे e⁻x² इंटू tan x रेस टू x/2 अपॉन 1 प्लस x² रेस टू 3/2 कॉस x ब्रॅकेटचा क्यूब किंवा कॉस क्यूब x. तर आपल्याला पहिलं काम काय करावं लागेल इथे ते दिसते तुम्हाला. इथं मल्टिप्लिकेशन दिसते, डिव्हिजन दिसते, पॉवर दिसतात. म्हणजे इथे आपल्याला लॉग फंक्शन यूज केल्याशिवाय काही पर्याय नाही आहे. म्हणून मी इथं काय लिहिणार टेक लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला मी लॉग फंक्शन घेणार आहे. मी आपल्या लेफ्ट हँड साईडला लॉग वाय, राईट हँड साईडला काय लॉग ब्रॅकेटमध्ये e⁻x² इंटू tan x ब्रॅकेट रेस टू x/2 डिवाइड बाय 1 प्लस x² रेस टू 3/2 इंटू कॉस क्यूब x. सिम्प्लिफिकेशन कसं होणार तर पहिल्यांदा येईल लॉग a अपॉन बीचा रूल. मग आपलं फंक्शन तयार होणार लॉग a म्हणजेच काय न्यूमरेटर e⁻x² इंटू tan x ब्रॅकेट रेस टू x/2 हा न्यूमरेटर आहे लॉग a मायनस लॉग b म्हणजे डिनॉमिनेटर 1 प्लस x² रेस टू 3/2 इंटू कॉस क्यूब x. पुढे काय करणार आपण इथं परत एक रूल वापरतो लॉग a इंटू बीचा. लॉग a इंटू बीचा रूल असतो लॉग a प्लस लॉग b. मग त्या रूलनुसार येथे लॉग e⁻x² प्लस लॉग tan x ब्रॅकेट रेस टू x/2 मायनस परत ब्रॅकेट येईल कारण इथे परत एक दुसरी टर्म आलेली लॉग परत इथं a इंटू बी असेल. इथे पण आपण लॉग a प्लस लॉग b असं लिहिणार आहोत पण त्याला ब्रॅकेट देऊन. म्हणजे लॉग 1 प्लस x² रेस टू 3/2 प्लस लॉग कॉस क्यूब x आणि ब्रॅकेट कम्प्लीट. लक्षात येते. मग आपलं फंक्शन तयार झालं लॉग y इक्वल टू बघा लॉग e⁻x² आहे. मग इथे लॉग a⁻m चा फॉर्म्युला यूज होईल. इथे x² इंटू लॉग e प्लस लॉग tan x रेस टू x/2 इथे पण a⁻m चा फॉर्म्युला येईल x अपॉन 2 लॉग tan x. आता मी काय केलं हा ब्रॅकेट ओपन केला आहे त्यामुळे टर्म ॲज इट इज राहिला आहे. इथं मायनस साईन आहे ब्रॅकेटच्या बाहेर असल्यामुळे जेव्हा मी टर्म लिहिल तेव्हा यांचं साईन मला चेंज करावं लागेल. मग इथे पण ब्रॅकेट रेस टू 3/2 आहे. हे 3/2 टर्म पुढे येणार त्यामुळे असेल ते मायनस 3/2 लॉग 1 प्लस x² आणि मायनस इंटू प्लस ते होतं मायनस त्यामुळे पुढची टर्म पण निगेटिव्ह असणार आहे मायनस. आणि इथं कॉस क्यूब x आहे म्हणजेच कॉस x ब्रॅकेट क्यूब आहे. मग इथे येणार 3 लॉग कॉस x. सिम्प्लिफिकेशन नीट समजून घ्या. थोडासा लेंदी टॉपिक आहे हा. तुम्ही जर कागद पेन घेऊन बसलं तर ते उत्तम. पण हे लेंदी असल्यामुळे तुम्हाला ते स्वतः लिहून बघावं लागेल. सगळे रूल ॲप्लाय करून बघावं लागतील. ते टर्म जर तुम्हाला लक्षात आल्या असतील तर आता मी याच्या पुढची स्टेप लिहितोय. बघा आपली टर्म आहे लॉग y इक्वल टू x² कारण लॉग ईची व्हॅल्यू 1 असते प्लस x/2 लॉग इन ब्रॅकेट tan x
मायनस 3/2 लॉग 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 3 लॉग कॉस एक्स. बघा आपल्याला काय करावं लागली ते आता डिफरन्शिएट, कारण आता एक सिम्प्लिफिकेशन कंप्लीट झाले. यापेक्षा जास्त सिंपल आपण करू नाही शकत. म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. तर लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/y dy/dx इक्वल टू. बघा प्रॅक्टिस आपली झालेली असेल, प्रॅक्टिस तुमची झालेली असेल, तुम्हाला हे सोपं जायला लागेल. नाही तर हे थोडंसं मुलांना अवघड जातं. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय आता पटापट सांगता येईल 2x. मी माझं तुम्हाला एक सजेशन असेल की समजा हे अवघड जात असेल तर याला सोडू नका. त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ आधी चेक करा. तो जर समजत नसेल त्याच्या आधी चेक करा. तुम्ही डेरिव्हेटिव्हपासून जर सगळे व्हिडिओ जर व्यवस्थित केले असतील तर तुम्हाला याच्यामध्ये काहीही डाऊट येणार नाही. इतकं सोपं आहे ते. बघा एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, x/2 लॉग tan x. याचं डेरिव्हेटिव्ह काय u × v प्रमाणे. तर 1/2 मी सोडून देतो. उरलं काय मग x × लॉग, मग इथे u × v, मग x तसाच. आता मी थोडंसं डायरेक्ट लिहिणार आहे. लॉग tan xचं डेरिव्हेटिव्ह काय, तर आपण tan xला u म्हणणार. लॉग uचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/u म्हणजे 1/tan x, आणि इंटू ज्याला u म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे tan xचं डेरिव्हेटिव्ह येतं sec²x. झालं u vचं डेरिव्हेटिव्ह प्लस मग लॉग tan x तसाच आणि इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ते येतं 1. इथं ब्रॅकेट झाला कंप्लीट. मायनस इथे 3/2 कॉन्स्टंट आहे आणि लॉग 1 + x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. 1 + x स्क्वेअरला आपण u म्हणणार. लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/u म्हणजे 1/1 + x स्क्वेअर इंटू 1 + x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. मायनस 3 कॉन्स्टंट आहे. लॉग कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह. कॉस एक्सला u म्हणणार. लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह असतं लॉग u 1/u लॉग यूचं म्हणजे 1/cos x आणि इंटू परत कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह आलं मायनस साइन एक्स. फर्स्ट टाईम मी व्हिडिओमध्ये हे डायरेक्ट लिहिलं आहे. आत्तापर्यंत मी प्रत्येक वेळेस त्याचं रिझन लिहित गेलो. मी आता थोडंसं पुढच्या स्टेपला जातो. हे थोडंसं डायरेक्ट लिहितो. तुम्हाला ते आलं पाहिजे. पेपरला प्रत्येक वेळेस ते dy/dx लिहिलंच पाहिजे अशी काही कंडिशन नसते. म्हणून मी ते थोडंसं डायरेक्ट लिहायचा प्रयत्न केला, म्हणजे आपला वेळ पण वाचेल सोडवण्यासाठीचा. मग इथं 2x येईल, पुढे हाफ ब्रॅकेटमध्ये x × sec²x/tan x, x sec²x/tan x प्लस लॉग tan x, हा ब्रॅकेट कंप्लीट. मायनस हा 3/2चा 2 आणि 2x चा 2 कॅन्सल. आन्सर येईल 3x/1 + x². इथे मायनस आणि मायनस साइन एक्सचं मायनस ते प्लस होईल. आन्सर येईल 3 sin x/cos xला आपण tan x म्हटलं तरी चालेल. हे कशाची व्हॅल्यू 1/y dy/dx. मग dy/dx व्हॅल्यू काय, मग dy/dx व्हॅल्यू येणार आहे y इन ब्रॅकेट या सर्व टर्म 2x प्लस, इथे असंच ठेवलं तरी चालेल, तुम्ही मल्टिप्लाय केलं तरी चालेल. इथे मी जर लिहिलं समजा x × sec²x/2 tan x प्लस हाफ लॉग tan x मायनस 3x/1 + x² प्लस 3 tan x तरी चालेल. इथे जर तुम्ही yची व्हॅल्यू लिहिली तर अतिउत्तम. म्हणजे हेच आन्सर मी अजून असं लिहू शकतो, कारण पेपरला आहे ना आठवण करून ही yची व्हॅल्यू लिहायची. त्यांना आपला कोणताच मार्क कमी करण्याचं कोणतंच रिझन द्यायचं नाही. yची व्हॅल्यू काय होती e⁻x² × tan x⁻x/2 डिवाइड बाय 1 + x²⁻³ इंटू cos³ x इंटू हा झाला y इंटू आपलं ब्रॅकेटमधली फंक्शन 2x + x sec²x/2 tan x प्लस हाफ इंटू लॉग tan x मायनस 3x/1 + x² प्लस 3 tan x. आणि हे आपलं असेल फायनल आन्सर ह्या एक्झाम्पलचं. समजतंय. एक्झाम्पल नंबर 3 आहे y = x + 1 (3/2) इंटू
2x plus 3 bracket raised to 5 by 2 into 3x plus 4 whole bracket raised to 2 by 3 आणि x is greater than equal to 0. तर बघा या फंक्शनमध्ये इथे तुम्हाला टर्मचं प्रॉडक्ट दिसतंय, मल्टिप्लिकेशन दिसतंय, पॉवर दिसते. डिव्हिजन नाही आहे पण मल्टिप्लिकेशन आणि पॉवरमध्ये टर्म आहेत. म्हणून आपण इथे लॉग फंक्शन यूज करू शकतो. म्हणून पहिली स्टेप काय लिहिणार, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला मी लॉग फंक्शन यूज करणार. मग काय होणार बघा, इथे येईल लॉग वाय इक्वल टू लॉग ब्रॅकेटमध्ये पूर्ण टर्म एक्स प्लस 1 रेस टू 3 बाय 2 इंटू 2x प्लस 3 रेस टू 5 बाय 2 इंटू 3x प्लस 4 रेस टू 2 बाय 3. इथं कोणता लॉगचा रूल अप्लाय करावा लागेल, लॉग ए इंटू बी इंटू सी. आणि लॉग ए इंटू बी इंटू सी असेल तर काय येईल, मल्टिप्लिकेशन असेल आणि त्याचा लॉग असेल तर लॉगची ॲडिशन होते. मग रूलनुसार येईल लॉग एक्स प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 3 बाय 2 प्लस लॉग 2x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 5 बाय 2 प्लस लॉग 3x प्लस 4 रेस टू 2 बाय 3. आपण काय केलं मग इथे लॉग ए इंटू बी इंटू सीचा रूल अप्लाय केला, लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी. मग आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो का, अजून सिम्प्लिफाय करणे याला शक्य आहे. इथं मला लॉग ए रेस टू एमचा रूल वापरता येईल, त्यामुळे माझा आन्सर येईल तर 3 बाय 2 लॉग एक्स प्लस 1. इथं पण सेम रूल, इथे येईल 5 बाय 2 लॉग 2x प्लस 3. इथे येईल 2 बाय 3 लॉग 3x प्लस 4. म्हणजे हे मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल लॉगमुळे ॲडिशनमध्ये कन्वर्ट झालं आहे. मग आता डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं आहे. मग डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग आपण प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढू. ॲक्च्युली लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1/y dy बाय dx. आता बघा 3 बाय 2 तर कॉन्स्टंट आहे. मग लॉग एक्स प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह काय आहे, थोडंसं डायरेक्ट लिहू तर लॉग यू 1/u म्हणजे 1/x प्लस 1 आणि परत एक्स प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह जे येणार आहे 1, बरोबर. म्हणजे इथे लिहितो 1 प्लस 5 बाय 2 लॉग 2x प्लस 3चं डेरिव्हेटिव्ह, परत 2x प्लस 3ला यू म्हटलं, लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/u म्हणजे 1/2x प्लस 3 आणि परत इंटू 2x प्लस 3चं डेरिव्हेटिव्ह जे असणार आहे 2 प्लस 2 बाय 3 लॉग 3x प्लस 4चं डेरिव्हेटिव्ह. सांगा बरं काय मग लॉग यू ना 1/3x प्लस 4 आणि परत 3x प्लस 4चं डेरिव्हेटिव्ह किती येईल ते 3. म्हणजेच तुमचं dy बाय dxचा आन्सर येणार आहे y इन ब्रॅकेट 3/2 इन ब्रॅकेट x प्लस 1 प्लस 5/2 इन ब्रॅकेट 2x प्लस 3 प्लस 5/2 मी लिहिलं पण इंटू 2 असल्यामुळे हा 2 जर कॅन्सल केला तर हा 2 लिहिण्याची गरजच नाही आपल्याला. आणि इथे पण 3 टर्म कट झाल्यामुळे आपल्या पुढे येईल 2/3x प्लस 4. आणि जर इथे आपण वायची व्हॅल्यू टाकली तर आपलं फायनल आन्सर असेल dy बाय dx इज इक्वल टू वायची व्हॅल्यू होती x प्लस 1 रेस टू 3 बाय 2 इंटू 2x प्लस 3 रेस टू 5 बाय 2 इंटू 3x प्लस 4 रेस टू 2 बाय 3 इंटू इन ब्रॅकेटमधली टर्म 3/2 इन ब्रॅकेट x प्लस 1 प्लस 5/2x प्लस 3 प्लस 2/3x प्लस 4 बॉक्स ब्रॅकेट कंप्लीट इज आवर आन्सर. समजते. बघा एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल आहे y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 5 अपॉन 3x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 3 इंटू 5x मायनस 2. दिसतंय स्क्वेअर रूट आहे म्हणजे पॉवर आहे आणि ब्रॅकेट म्हणजे एक टर्म आहे म्हणजे इथे काय डिव्हिजन आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे आणि पॉवर आहे. याच्यामुळे इथे मी लॉग फंक्शन यूज करू शकतो. y इक्वल टू हे फंक्शन मी पहिल्यांदा व्यवस्थित लिहून घेतो 2x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 5 अपॉन 3x मायनस 1 ब्रॅकेट क्यूब इंटू 5x मायनस 2 होल ब्रॅकेट रेस टू हाफ. आणि मग टेक
लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला काय करू आपण लॉग फंक्शन यूज करू. मग आपल्याला मिळेल लॉग वाय इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट 2x + 3 ब्रॅकेट रेस टू 5 अपॉन 3x - 1 ब्रॅकेट क्यूब इंटू 5x - 2 आणि होल ब्रॅकेट रेस टू हाफ. मग इथं कोणता रूल पहिल्यांदा येईल. पहिल्यांदा रूल आपण यूज करू ब्रॅकेट रेस टू हाफ असल्यामुळे लॉग ए रेस टू एमचा. आणि मग पहिली स्टेप अशी येणार आपली सिम्प्लिफिकेशनची. हा हाफ पुढे येणार हाफ इंटू लॉग इन ब्रॅकेट 2x + 3 ब्रॅकेट रेस टू 5 अपॉन 3x - 1 ब्रॅकेट क्यूब इंटू 5x - 2. मग आता पुढचा लॉगचा आपण यूज करणार रूल आहे लॉग ए अपॉन बीचा. हे पूर्ण डिनॉमिनेटर म्हणजे बी, न्यूमरेटर म्हणजे लॉग ए अपॉन बीचा रूल असतो लॉग ए मायनस लॉग बी. आणि हाफ नंतर पूर्ण एक बॉक्स ब्रॅकेट पाहिजे. इथे एक ब्रॅकेटसुद्धा चुकला नाही पाहिजे, कारण एकही चूक मॅथमॅटिक्समध्ये चालत नाही. मग लॉग न्यूमरेटर मायनस लॉग डिनॉमिनेटरची पूर्ण टर्म 3x - 1चा क्यूब इंटू 5x - 2 द होल ब्रॅकेट कम्प्लीट. मग पुढे काय येईल लॉग वाय इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट. इथे मी लॉग ए रेस टू एमचा रूल वापरू शकतो. त्यामुळे इथे येईल 5 लॉग 2x + 3 मायनस इथे लॉग ए इंटू बी ए म्हणजे इथे रूल येईल लॉग ए प्लस लॉग बीचा. म्हणून मी याला ब्रॅकेट देणार अजून एक आणि इथे लॉग ए इंटू बीचा रूल वापरणार आहे. तो रूल असणार आहे लॉग ए प्लस लॉग बी. केअरफुली स्टेप चेक करा. ज्यांचे लॉगचे रूल माहीत नसतात ज्यांना, त्यांच्याकडून बऱ्याच चुका अशा टॉपिकमध्ये होतात आणि एक चूकसुद्धा तुमचे सर्व मार्क घालवते. त्यामुळे नीट समजून घ्या. इथे मी हा 3 पुढं नाही आणला. पहिल्यांदा इथे ए इंटू बीचा रूल वापरला लॉग ए प्लस लॉग बी. आता मी हा 3 पुढे आणणार आहे आणि त्याचबरोबर ह्या मायनस साईनने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेणार आहे. म्हणजे माझी टर्म होणार आहे हाफ इन ब्रॅकेट 5 लॉग 2x + 3 मायनस ही 3ची टर्म पुढे आणणार मी आणि त्याचबरोबर ह्या मायनस साईनने ब्रॅकेटला मल्टिप्लाय पण करणार. ते -3 लॉग 3x - 1 आणि हे मायनस इंटू दिस प्लस इक्वल टू मायनस इथे येईल मायनस लॉग 5x - 2 होल ब्रॅकेट कम्प्लीट. आणि मग आता इथं सिम्प्लिफाय केल्यामुळे मी इथं लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह काढणार. म्हणजे मी आता दोन्हीकडचं काय करणार डिफरन्शिएशन करणार. डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह येणार 1/y dy/dx इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट 5 log 2x + 3चे डेरिव्हेटिव्ह काय. परत 2x + 3ला u म्हटलं 5 कॉन्स्टंट आहे आणि लॉग यूचे डेरिव्हेटिव्ह असतं 1/u 1/2x + 3 इंटू परत 2x + 3चं डेरिव्हेटिव्ह असेल 2 -3 ॲज इट इज लॉग 3x - 1चं डेरिव्हेटिव्ह असेल 1/3x - 1 आणि इंटू 3x - 1चं डेरिव्हेटिव्ह 3 मायनस लॉग 5x - 2चं डेरिव्हेटिव्ह 1/5x - 2 आणि परत 5x - 2चं डेरिव्हेटिव्ह येईल 5. आय होप तुम्हाला समजते, कारण आपण आता पुढच्या स्टेजला चाललो आहे. आपल्याला आता डेरिव्हेटिव्ह थोडे फास्ट वेने काढता आले पाहिजे, म्हणून मी थोडंसं डायरेक्ट लिहितो आहे. बरोबर. मग आता हीच टर्म मी पुढे अशी लिहिणार आहे dy/dx इक्वल टू y इंटू हाफ इन ब्रॅकेट 10/2x + 3 मायनस 9/3x - 1 मायनस 5/5x - 2. आणि इथे जर मी वायची व्हॅल्यू पुटअप केली, वायची व्हॅल्यू टाकली, तर मला फायनल आन्सर मिळेल. वायची व्हॅल्यू आधी हाफ लिहून घेतो. आधी स्क्वेअर रूटमध्ये 2x + 3 ब्रॅकेट रेस टू 5 अपॉन 3x - 1 ब्रॅकेट क्यूब इंटू 5x - 2 इंटू इन बॉक्स ब्रॅकेट 10/2x + 3 मायनस 9/3x - 1 मायनस 5/5x - 2 इज आवर आन्सर. आपण घेणार आता एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल मी घेतोय y इक्वल टू
साइन एक्स ब्रॅकेट रेस टू लॉग एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बघा, एक्झाम्पल बघितल्यानंतर पहिल्यांदा समजलं पाहिजे मला लॉग यूज करायचा आहे की नाही यूज करायचा आहे. त्यात जर चूक झाली तर आपलं एक्झाम्पल चुकू शकतं. इथे पण बघा एक टर्म अशी आहे ज्याच्या बेसमध्ये पॉवरमध्ये एक्सची टर्म आहे दोन्ही ठिकाणी, आणि अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे इथे लॉग यूज केल्याशिवाय आपल्याला ऑप्शन नाही आहे. मग मी इथे लिहिणार टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला काय करू आपण, लॉग फंक्शन यूज करू. मग लॉग वाय इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट साइन एक्स रेस टू लॉग एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे परत आपण लॉग ए अपॉन बीचा रूल यूज करणार आहोत. मग इथे टर्म आपली अशी येईल लॉग वाय इक्वल टू लॉग साइन एक्स रेस टू लॉग एक्स मायनस लॉग 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे परत आपल्याला लॉग ए रेस टू एमचा रूल वापरता येईल. इथे लॉग एक्स इंटू लॉग साइन एक्स मायनस लॉग 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि मग आता याचं आपण, कारण हे सिम्प्लिफाय झालेलं आहे, मग आपण काय करणार, याचं डेरिव्हेटिव्ह काढणार. मग डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स. इथे आता लक्षात आलं असेल तुमच्या यू इंटू व्हीचा फॉर्म्युला आहे. आपण काय करणार, लॉग एक्स तसंच ठेवणार, लॉग साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह. आता लॉग साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, याला यू म्हटले, लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन यू 1 अपॉन साइन एक्स, आणि परत ज्याला यू म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल कॉस एक्स यू इंटू व्हीचं डेरिव्हेटिव्ह प्लस व्ही तसाच लॉग साइन एक्स तसाच आणि यूचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह जे येईल 1 अपॉन एक्स. हे टर्मचं डेरिव्हेटिव्ह झालं मायनस लॉग 1 प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. 1 प्लस एक्स स्क्वेअरला आपण यू म्हटलं, लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन यू आणि परत ज्याला यू म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच आपलं डी वाय बाय डी एक्सचं ॲन्सर येणार आहे वाय इन ब्रॅकेट लॉग एक्स इंटू कॉस एक्स अपॉन साइन एक्स म्हणजेच कॉट एक्स प्लस लॉग साइन एक्स अपॉन एक्स मायनस 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि अशा रीतीने जर आपण इथे वायची व्हॅल्यू टाकली, वायची व्हॅल्यू पुटअप केली, तर वायची व्हॅल्यू इथे साइन एक्स ब्रॅकेट रेस टू लॉग एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ही वायची व्हॅल्यू इंटू ब्रॅकेटमध्ये लॉग एक्स इंटू कॉट एक्स, याला कॉट एक्स इंटू लॉग एक्स लिहिलं तरी चालेल, प्लस लॉग साइन एक्स अपॉन एक्स मायनस 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे तुमचं फायनल ॲन्सर. आता मी थोडं वेगळं एक्झाम्पल घेणार आहे, म्हणून मी याला काय करणार आहे स्टार. मग एक्झाम्पल आहे वाय इक्वल टू एक्स रेस टू एक्स प्लस टॅन एक्स ब्रॅकेट रेस टू एक्स. बघा, जर एक्झाम्पल तुम्ही केअरफुली चेक केलं तर एक्झाम्पल आहे एक्स रेस टू एक्स. लगेच दिसतंय की बेस आणि पॉवर दोन्हीमध्ये एक्स आलेला असल्यामुळे इथे लॉग घेतल्याशिवाय पर्याय नाही. टॅन एक्स रेस टू एक्समध्ये पण बेस आणि पॉवरमध्ये एक्स असल्यामुळे इथे लॉगशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जर तुम्ही पहिली स्टेप टेक लॉग ऑन बोथ साईड अशी लिहायला गेले तर तुमचा ॲन्सर रॉंग येईल. म्हणून मी थोडंसं तुम्हाला त्याविषयी आधी सांगतो की कधी कधी काही मुलांकडून ही चूक नेहमी होते. त्यांना असं दिसतं की ते लॉग घेतल्याशिवाय तर ऑप्शनच नाही आहे, मग ते करतात टेक लॉग ऑन बोथ साईड्स आणि ते असं लिहितात लॉग वाय इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स प्लस लॉग टॅन एक्स रेस टू एक्स. याच्यामध्ये एक मोठी चूक आहे हे लिहिण्यामध्ये. कशी? कारण टेक लॉग ऑन बोथ साईडचा मिनिंग असा होतो लेफ्ट हँड साईडचं लॉग इक्वल टू राईट हँड साईडचं लॉग. राईट हँड साईडमध्ये येईल एक्स रेस टू एक्स प्लस टॅन एक्स ब्रॅकेट रेस टू एक्सचा लॉग. आणि लॉग ए प्लस बी नावाचा कोणताच रूल आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे हे फंक्शन ना याप्रमाणे लिहिता येत ना हे फंक्शन टेक लॉग ऑन ईच टर्म असं पण लिहिता येत. त्यामुळे ही चूक आपल्याकडून कधीही झाली नाही पाहिजे. म्हणून ह्या एक्झाम्पलला मी स्टार केलं की अशा चुका कधी कधी मुलांकडून होतात. मग इथे लॉग घेऊन हे एक्झाम्पल सोडवणं हे शक्य नाही आहे, कारण कोणताच लॉगचा रूल हे अलाव करत नाही. ॲडिशनचा कोणताही लॉगचा रूल नाही. लॉग ए प्लस बी इक्वल टू देर इज नो रूल फॉर दॅट. लॉग
ए इंटू बीचा रूल आहे. आपला रूल जर तुम्हाला आठवत असेल तर असा येतो लॉग ए इंटू बी इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी असा रूल आहे आपल्याकडे. त्याचप्रमाणे लॉग ए अपॉन बीचा पण रूल याचप्रमाणे लॉग ए अपॉन बीचा रूल आहे लॉग ए मायनस लॉग बी. हे दोन रूल आहेत. म्हणजे डिव्हिजनचा लॉग असेल तर लॉगची ॲडिशन लॉग मायनस लॉग, मल्टिप्लिकेशनचा लॉग असेल तर 2 लॉगची ॲडिशन, डिव्हिजनचा लॉग असेल 2 लॉगची सबट्रॅक्शन, असा आपला रूल आहे. पण आपला ॲडिशनचा लॉगचा कोणताच रूल नाही. असा लॉग ए प्लस बी नावाचा कोणताच रूल नाही आपल्याकडे आणि लॉग ए मायनस बीचा सुद्धा आपल्याकडे रूल नाही आहे. म्हणून असे एक्झाम्पल सॉल्व करण्या अगोदर हे आधी समजून घ्या आणि हे समजल्यानंतर मग मी आता तुम्हाला याची ट्रिक सांगतो. असे एक्झाम्पल सोडवण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे लेट एका फंक्शनला आपण यू म्हणूया एक्स रेस टू एक्सला, दुसऱ्या फंक्शनला आपण व्ही म्हणूया टॅन एक्स रेस टू एक्स. यू म्हणजे एक्स रेस टू एक्स, व्ही म्हणजे टॅन एक्स रेस टू एक्स. म्हणजे आपलं फंक्शन तयार झालेलं आहे यू प्लस व्ही असं. आपलं फंक्शन काय तयार झालं मग यू प्लस व्ही. आणि यू प्लस व्हीचं डेरिव्हेटिव्ह जर मी विथ रिस्पेक्ट टू एक्स काढलं, कारण यू विथ दोन एक्समधले फंक्शन आहे, तर ते डेरिव्हेटिव्ह येतं डी यू बाय डी एक्स प्लस डी व्ही बाय डी एक्स. हा आपला थेरम होता डेरिव्हेटिव्हचा. आपण जर यूवरून डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू काढली, व्हीवरून डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू काढली आणि त्यांची ॲडिशन केली तर आपल्याला डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू मिळेल. म्हणून मी पहिल्यांदा यू फंक्शन घेणार आहे, यू फंक्शन एक्स रेस टू एक्स, आणि याचं डेरिव्हेटिव्ह काढणार. पण याचं डेरिव्हेटिव्ह काढताना बघा बेस आणि पॉवर दोन्हीमध्ये एकशे टर्म आलेली आहे. म्हणजे हे डेरिव्हेटिव्ह विदाउट लॉग निघत नाही. म्हणून मी दोन्हीकडे लॉग फंक्शन यूज करणार आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईडला येईल लॉग यू इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स, म्हणजेच लॉग यू इक्वल टू एक्स लॉग एक्स. आणि मग याचं डेरिव्हेटिव्ह काढता येईल मला. लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन यू डी यू बाय डी एक्स इक्वल टू राईट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह काढताना परत यू इंटू व्हीचा फॉर्म्युला. एक्स तसाच लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स तसाच एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1. म्हणजेच डी यू बाय डी एक्सचा आन्सर येणार आहे तुमचं यू इन ब्रॅकेट एक्स एक्स गेट कॅन्सल 1 प्लस लॉग एक्स. बरोबर. इथं आपण यूची व्हॅल्यू टाकूया. म्हणजे तुमचं डी यू बाय डी एक्सचं फंक्शन तयार झालेलं आहे, ॲन्सर तयार झालेलं आहे. यू म्हणजे एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. ही आपली डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू आहे. याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. मग आपण व्हीची व्हॅल्यू घेऊ. व्हीची व्हॅल्यू आपण घेतली होती टॅन एक्स ब्रॅकेट रेस टू एक्स. जर तुम्ही चेक केलं तर इथे पण बेसमध्ये एकशे टर्म आहे, पॉवरमध्ये एकशे टर्म आहे. इथे पण लॉग शिवाय याचं डेरिव्हेटिव्ह काढणं शक्य नाही आहे. म्हणून टेक लॉग ऑन बोथ साईड. आपण दोन्ही साईडला लॉग फंक्शन घेऊया. मग इथे येईल लॉग व्ही इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट टॅन एक्स रेस टू एक्स. मग इथे लॉग ए रेस टू एमचा रूल वापरता येईल. मग इथे येईल एक्स इंटू लॉग टॅन एक्स. मग आपण दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह काढू विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग लॉग व्हीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन व्ही डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू. मग इथं परत यू इंटू व्हीचा फॉर्म्युला येईल. एक्स तसाच लॉग टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 अपॉन टॅन एक्स आणि परत टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं सेक्स स्क्वेअर एक्स प्लस लॉग टॅन एक्स ॲज इट इज आणि इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 यू इंटू व्हीचा. आपण इथं फॉर्म्युला यूज केला आहे. म्हणजेच तुमचं डी व्ही बाय डी एक्सचा ॲन्सर काय येणार. तर हा व्ही ट्रान्सफर होऊन तिकडे जाणार. व्ही इन ब्रॅकेट एक्स सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स प्लस लॉग टॅन एक्स. जर मी ते व्हीची व्हॅल्यू पुट केली तर मला डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू मिळेल. व्हीची व्हॅल्यू होती माझी टॅन एक्स ब्रॅकेट रेस टू एक्स इन ब्रॅकेट एक्स सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स प्लस लॉग टॅन एक्स. आणि मी ह्या पूर्ण टर्मला इक्वेशन नंबर 3 म्हणणार. मग जर इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3 जर मी चेक केले फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 तर मला डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू मिळेल डी यू बाय डी एक्स. आणि डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू आहे एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स प्लस डी व्ही बाय डी एक्स. आणि डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू आहे टॅन एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट एक्स सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स प्लस लॉग टॅन एक्स. आणि हे असेल आपलं फायनल आन्सर.
पुढचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 7. मागच्या वेळेस मी चुकून त्याला 7 म्हटलं होतं, ते ॲक्च्युली एक्झाम्पल नंबर 6 होतं. एक्झाम्पल नंबर 7 आहे y इक्वल टू एक्स रेस टू ए प्लस एक्स रेस टू एक्स प्लस ए रेस टू एक्स. बघा इथे ॲडिशन आल्यानंतर लॉग वापरता येणार नाही, पण आपण डायरेक्ट पण डेरिव्हेटिव्ह नाही काढू शकत. ह्या टर्मला एक्स रेस टू एक्सला सोडवण्यासाठी आपल्याकडे लॉगशिवाय दुसरी कोणतीच मेथड नाही आहे. म्हणून मी काय करणार, परत इथे फर्स्ट टर्मला यू म्हणणार एक्स रेस टू एला, सेकंड टर्मला व्ही म्हणणार आणि थर्ड टर्मला मी डब्ल्यू म्हणतो. एक्झाम्पल काय तयार झालं, वाय इक्वल टू यू प्लस व्ही प्लस डब्ल्यू. आणि याचं डेरिव्हेटिव्ह जर आपण काढलं तर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू येईल डी यू बाय डी एक्स प्लस व्हीचं डेरिव्हेटिव्ह प्लस डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर. मग आपण आता एक एक टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढू. मग पहिली टर्म कोणती होती, यू. यूची टर्म काय, एक्स रेस टू ए. आणि एक्स रेस टू एचं डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट पण काढू शकतो की नाही, एक्स रेस टू एनचा फॉर्म्युलानुसार. एक्स रेस टू एचं डेरिव्हेटिव्ह येईल ए इंटू एक्स रेस टू ए मायनस 1. सेकंड टर्म आपण घेतली होती व्ही टर्म होती एक्स रेस टू एक्स. याचं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी लॉगशिवाय कोणतंही एक ऑप्शन आपल्याकडे नाही आहे, म्हणून मी इथे लॉग ऑन बोथ साईड. मी इथे लॉग व्ही इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स, म्हणजेच लॉग व्ही इक्वल टू येईल एक्स लॉग एक्स. मग जर आपण याचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर येईल ते 1/v डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स इंटू यू इंटू व्हीचा फॉर्म्युला एक्स इंटू लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स ॲज इट इज इंटू एक्स डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजेच डी व्ही बाय डी एक्सचं आन्सर येणार आपलं व्ही इन ब्रॅकेट एक्स एक्स गेट कॅन्सल 1 प्लस लॉग एक्स. दॅट मीन्स द आन्सर ऑफ डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू व्हीची व्हॅल्यू होती एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. आपण त्या डी यू बाय डी एक्सला इक्वेशन नंबर 2 म्हणूया, डी व्ही बाय डी एक्सला इक्वेशन नंबर 3 म्हणू. आणि आता आपलं उरलं डब्ल्यू फंक्शन. डब्ल्यू काय होता, ए रेस टू एक्स. एक्सक्यूज मी. तर डी डब्ल्यू बाय डी एक्स काय येईल, ए रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं, ए रेस टू एक्स लॉग ए. बरोबर. इथे कुठेही लॉग याची गरज नाही आहे, डायरेक्ट आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. याला मी इक्वेशन नंबर 4 म्हणतो. आणि फ्रॉम 1, 2, 3 अँड 4 इक्वेशन नंबर 1, 2, 3 आणि 4 यूज करून मी माझं डी वाय बाय डी एक्सचा ॲन्सर लिहितो. म्हणजे माझं डी वाय बाय डी एक्सचा ॲन्सर येणार आहे ए इंटू एक्स रेस टू ए मायनस 1 प्लस हे डी यू बाय डी एक्सचा ॲन्सर प्लस डी व्ही बाय डी एक्सचा ॲन्सर होतं एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स प्लस डी डब्ल्यू बाय डी एक्सचं आन्सर होतं ए रेस टू एक्स इंटू लॉग ए 1/y dy by dx equal to, and this is our final answer. आजचं शेवटचं एक्झाम्पल मी घेतो आहे, एक्झाम्पल नंबर 8. y इक्वल टू साइन एक्स ब्रॅकेट रेस टू टॅन एक्स मायनस एक्स रेस टू लॉग एक्स. बघा इथे पण सबट्रॅक्शन असल्यामुळे लॉगची टर्म आपण घेऊ नाही शकत डायरेक्ट, म्हणून मी काय करणार इथे लेट यू इक्वल टू साइन एक्स ब्रॅकेट रेस टू टॅन एक्स अँड व्ही इक्वल टू एक्स रेस टू लॉग एक्स. आपलं वाय हे फंक्शन काय तयार झालं मग यू प्लस व्ही. जर आपण डिफरन्शिएट केलं तर डी वाय बाय डी एक्सचं आन्सर येईल आपलं डी यू बाय डी एक्स प्लस डी व्ही बाय डी एक्स. त्याला काय म्हणणार मी इक्वेशन नंबर 1. आपण एक एक टर्म घेऊ. यूची टर्म होती साइन एक्स रेस टू टॅन एक्स. बरोबर. आपण याचे डेरिव्हेटिव्ह काढू. मग इथं डेरिव्हेटिव्ह काढताना लॉग घेण्याशिवाय ऑप्शन नाही आपल्याकडे, म्हणून मी काय करणार टेक लॉग ऑन बोथ साईड. लॉग यू इक्वल टू लॉग साइन एक्स रेस टू टॅन एक्स, म्हणजेच लॉग यू इक्वल टू येणार आहे माझं टॅन एक्स इंटू लॉग साइन एक्स. आणि याचं मला डेरिव्हेटिव्ह काढायचं. मग लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/u डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू यू इंटू व्ही. मग टॅन एक्स ॲज इट इज लॉग साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/sin x. का, कारण साइन एक्सला मी यू म्हटलं इंटू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस लॉग साइन एक्स ॲज इट इज
इंटू tan xचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. बघा म्हणजेच du बाय dxचं आन्सर आलं माझं u इन ब्रॅकेट tan x इंटू कॉस अपॉन साईन म्हणजेच कॉट एक्स, tan x इंटू कॉट एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग साईन एक्स. लॉगची टर्म नंतर लिहिली, सेक स्क्वेअरच्या बाजूला लिहितो. इथं जर मी यूची व्हॅल्यू पुट केली, यूची व्हॅल्यू होती साईन एक्स ब्रॅकेट रेस टू टॅन एक्स इन ब्रॅकेट टॅन एक्स इंटू कॉट एक्सची व्हॅल्यू असते 1, त्यामुळे आन्सर येईल 1 प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग साईन एक्स. दिस इज द व्हॅल्यू ऑफ du बाय dx, ज्याला आपण म्हणणार इक्वेशन नंबर 2. मग आता आपण सेकंड फंक्शन घेऊ v फंक्शन होतं एक्स रेस टू लॉग एक्स. v फंक्शन होतं एक्स रेस टू लॉग एक्स. आपण काय करणार, टेक लॉग ऑन बोथ साईड, कारण इथं दुसरं ऑप्शन नाही आहे. लॉग v इक्वल टू लॉग एक्स रेस टू लॉग एक्स, म्हणजेच लॉग v इक्वल टू लॉग एक्स इंटू लॉग एक्स. यालाच आपण लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल. इथे येईल लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपण याचं डेरिव्हेटिव्ह काढू. लॉग व्हीचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/v dv बाय dx. लॉग एक्सला u म्हटलं, u स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असतं 2u 2 लॉग एक्स, आणि ज्याला u म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह ते 1/x. म्हणजेच dv बाय dxचा आन्सर आपला येणार आहे 2v लॉग एक्स अपॉन एक्स. जर आपण इथं व्हीची व्हॅल्यू पुट केली तर dv बाय dx येईल 2 इंटू एक्स रेस टू लॉग एक्स इंटू लॉग एक्स अपॉन एक्स. हेच मी थोडंसं असं लिहू शकतो, dv बाय dx इक्वल टू, कारण हे बेस सेम आहे दोघांचा, एक्स रेस टू लॉग एक्स आणि डिनॉमिनेटरला एक्स रेस टू 1 आहे. तर ते मी असं लिहू शकतो 2 इंटू एक्स रेस टू लॉग एक्स मायनस 1 इंटू लॉग एक्स. ही झाली माझी dv बाय dx व्हॅल्यू, इक्वेशन नंबर 3. मग फ्रॉम 1, 2 अँड 3 मी असं लिहू शकतो dy बाय dx इज इक्वल टू साइन एक्स रेस टू टॅन एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग साइन एक्स, हे du बाय dxचं आन्सर होतं, प्लस 2 इंटू एक्स रेस टू लॉग एक्स मायनस 1 इंटू लॉग एक्स. हे माझं फायनल आन्सर. थोडंसं किचकट वाटत असेल, पण आज तुम्ही या सर्वांची प्रॅक्टिस करा. जे एक्झाम्पल मी सोडवून दिले ते पुन्हा एकदा सोडवा, आणि हे जर सगळे समजले तर मी उद्या किंवा परवा याचा पुढचा व्हिडिओ टाकतो. त्यावेळेस इम्प्लिसिट फंक्शनचा व्हिडिओमध्ये त्याचे पण प्रॅक्टिस करा, आणि यानंतर तुम्हाला याचा जो बुकमध्ये एक्झरसाइज आहे तो तुम्हाला सोडवता येऊ शकतो. आत्ता तुम्ही फक्त याची प्रॅक्टिस करा, आणि जर यात डाऊट असतील तर मला कॉमेंट्समध्ये सांगा. होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग. बाय.